तर हा जो जल्लोष पाहायला मिळतोय किंवा हा केक सुद्धा तुम्ही बघताय, हा सकाळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी या केकचं खास आयोजन करण्यात आलेलं होतं. टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगातला, त्यांचं जे टी शर्ट आहे टीम इंडियाची जर्सी, त्या रंगातला केक बनवण्यात आला होता आणि केकवर ट्रॉफी, ज्याच्यासाठी सगळा भारत खूप उत्सुक आहे, सगळीकडे जल्लोष साजरा होतोय, ती ट्रॉफी सुद्धा या केकवर साकारण्यात आलेली होती. आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड. थेट आपण दिनेश लाड यांच्याकडे जाणार आहोत. दिनेश सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि सगळ्या भारतीयांना जी उत्सुकता लागली होती टीम इंडिया मायदेशी कधी परतणार, आणि अखेर टीम इंडिया इज बॅक, तुमचा रोहित सुद्धा परतलाय. खूप आनंद होतोय. खूप त्यांनी फक्त स्वतःलाच नाही पण पूर्ण देशाला त्यांनी खुश केलेलं आहे. म्हणजे त्यांनीच नाही, पर्टिक्युलरली पूर्ण टीमनी या पद्धतीने आपली टीम खेळली आणि वर्ल्ड कप जिंकून आली. कारण आपण 17 वर्षानंतर आपण हा परत जल्लोष साजरा करतोय. त्याचं सगळं श्रेय मी रोहित आणि त्याच्या टीमला देईन. निश्चितच. ही मॅच झाल्यानंतर तुमचं आणि रोहितचं काही बोलणं झालं का मॅच संदर्भात आणि ह्या विजयासंदर्भात? बोलणं म्हणजे फक्त एवढंच झालं की मी तुम्हाला प्रॉमिस केल्यासारखं, प्रॉमिस केल्यावर तुम्हाला कारण जाताना त्यांनी प्रॉमिस केलेलं की हा वर्ल्ड कप मी जिंकूनच दाखवीन. कारण एकतर त्याचा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या हातात वर्ल्ड कप बघावा. तर त्यांनी ते फुलफिल केलं त्याचं. त्याच्यामुळे त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की जिंकलो आपण, तुम्हाला मी गुरुदक्षिणा, मोठी गुरुदक्षिणा दिली. म्हटलं हो नक्कीच, मला मोठी गुरुदक्षिणा तुम्ही देतो. रोहितचे हे शब्द ऐकून तुम्हाला कसं वाटलं? त्याने म्हटलं सुद्धा, जसं आता तुम्ही सांगितलं की खूप मोठी गुरुदक्षिणा तुम्हाला मिळाली आहे. या सगळ्या विजयानंतर रोहितनं आपली T20 मधनं निवृत्ती सुद्धा जाहीर केली. त्यामुळे या गुरुदक्षिणेबरोबर कुठेतरी तुमचं मन थोडंसं निराश सुद्धा झालं असेल या निवृत्तीच्या घोषणेमुळे. नाही नाही, निराश झालं नाही. कारण त्याचा योग्य निर्णय त्यांनी घेतलाय. कारण एकतर एज फॅक्टर पण आहे. T20 क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आहे. प्लस काही यंगस्टर्स आहेत, त्यांना पण चान्स देणं गरजेचं होतं. कारण तो पण यंगस्टर म्हणून ज्यावेळेस आला होता, पण ऑलमोस्ट तो 17 ते 18 वर्ष तो इंटरनॅशनल, 17 वर्ष तो इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो आहे. आणि दुसरी गोष्ट की वर्ल्ड कप येतोय 50 ओव्हरचा, प्लस टेस्ट चॅम्पियनशिप आहे, किंवा त्याला त्याच्यामध्ये फोकस करायचं असेल. कारण त्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. जसं काय धोनीनी T20 वर्ल्ड कप जिंकला होता, 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकलेला, टेस्ट चॅम्पियन जिंकलेली. कदाचित त्याला पण त्याच्याही मनात असेल की आपण दुसरा खेळाडू ज्याच्या हातात तिन्ही वर्ल्ड कप असतील, म्हणून त्यांनी ते निर्णय घेणं तो मला योग्य वाटतं. जेव्हा रोहित आणि त्याची संपूर्ण टीम आता पुढच्या काही तासांमध्ये मुंबईमध्ये परतणार आहे, तर मुंबईत परतल्यावर रोहित, इफ आय एम नॉट रॉंग, बोरिवलीमध्ये राहतो. त्यामुळे तिकडे आल्यावर तिथे काही विशेष प्लॅनिंग तुम्ही सुद्धा काही केलंय का त्याच्या स्वागताचं, त्याच्या या विजयासाठी? तो आता बोरिवलीत राहत नाहीये. तो आता राहतोय प्रभादेवीला. त्याच्यामुळे तो ज्यावेळेस बोरिवलीत येईल त्या चांगला दंडोस आम्ही करू त्या गोष्टीचा. कारण आता तो बिझी असणार आहे. बऱ्याच त्याला थकला पण असेल, ट्रॅव्हलिंग आहे, परत हे मोठं सेलिब्रेशन आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस त्याचं पूर्ण तो रिलॅक्स होईल. त्यावेळेस आम्ही त्याला बोरिवलीत बोलून एक चांगला जल्लोष करू. दिनेश सर, रोहितनं जेव्हा हा विजय मिळवला, रोहित आणि रोहितच्या टीमनं, म्हणजे अर्थात आपल्या भारतीय संघानं जेव्हा हा विजय मिळवला, ट्रॉफी आपल्या हातात आल्यावर जितके फोन कॉल्स आणि मेसेजेस आणि सोशल मीडियावर रोहित आणि आपल्या भारतीय टीमचा जो गौरव झाला, किंवा रोहितच्या मोबाईलमध्ये भरपूर मिस्ड कॉल मेसेजेसचा वर्षाव असेल, तितकेच कॉल्स तुम्हाला सुद्धा आले असतील. मी शेवटी मीडियाला पण सांगितलं, बऱ्याच लोकांना, मला आता मी थकलोय, मला माझ्यामध्ये ताकदच नाही. कारण ज्या दिवशी आपण वर्ल्ड कप जिंकलो त्या दिवशी रात्री जवळजवळ 1 वाजेपर्यंत मी न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देत होतो. परत सकाळी 6 वाजता मला फोन आला, सर आम्हाला लाईव्ह पाहिजे म्हणून. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते 11-12 वाजेपर्यंत तेच चालू होतं. परत संध्याकाळी अक्षरशः थकलो. पण मला खूप बरं वाटते की आज ज्या मुलाला मी 12 वर्षाचा असताना बघितलं, ज्याला मी एक बॉलर म्हणून शाळेत आणलेला, फक्त एका मॅच मध्ये बघताना त्याला मला आवडला आणि त्याला मी एक बॉलर म्हणून शाळेत ऍडमिशन घेऊन दिलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इयर ज्यावेळेस त्याच्या बॅटिंगचे काही मी शॉट्स खेळताना बघितले, त्यावेळेस मला वाटलं नाही, याला आपण बॅटिंग मध्ये जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि मी त्याच्या मागे, बॅटिंगच्या मागे लागलो. मी मॅक्झिमम त्याला बॅटिंगला वेळ द्यायला सांगितलं. आणि आज मलाही स्वतःला गर्व होतोय त्याचा की त्यावेळेस जर मी डिसिजन जे घेतलं
तो डिसिजन खूप चांगला होता आणि तो देशाचा एक देशातच नाही, भारतातच नाही, जगातला एक व्हाईट बॉल क्रिकेट मधला एक सगळ्यात डेंजरस बॅट्समन झाला, याचा मला स्वतःला गर्व वाटतो. नक्कीच सर, आणि आम्हाला पण त्याचा खूप अभिमान आहे. दिनेश लाड हे नाव आता इतकं म्हणजे आधीपासूनच एकतर तुमचे स्वतःचे अनुभव आणि त्यात आता रोहित शर्माचे कोच, आणि म्हणून तुमचे जे इतर विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा अपेक्षा तुमच्याकडून अधिक वाढल्या असतील आणि त्यांना सुद्धा तुमच्याकडून भरपूर प्रशिक्षण हवं असेल आता. नाही, नक्कीच नक्कीच माझ्याकडे बरेच म्हणजे पूर्ण भारताच्या बाहेरून पण फॉरेन मधनं पण माझ्याकडे बरीच मुलं येतात. आता माझे साऊथ आफ्रिकेवरनं मुलगा येऊन गेला, US वरनं येऊन गेला, UK वरनं येऊन गेले, ऑस्ट्रेलियावरनं येऊन गेले, बरीच मुलं येत आहेत. हम्म, हम्म, पण तुमच्या माध्यमातून मला एक रिक्वेस्ट आहे की गेली 28 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. मी हम्म, ज्या शाळेला कोचिंग होते, शाळेचं एक छोटंसं ग्राउंड आहे. मी ज्यावेळेस मला द्रोणाचार्य मिळाले त्यावेळेस मी तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगितलेलं की मला एक ग्राउंड दिलं गेलं. तर हम्म, आता मी बरेच रुरल एरियातून मुलं म्हणजे एक शिर्डीवरनं एक मुलगा आलाय, 7 वर्ष मुलगा, एक जळगाववरनं आलाय, एक संभाजीनगर आहे, एक सावंतवाडीची मुलगी आहे, हम्म, परत हम्म, सोलापूरवरनं, अशी मी 7-8 जवळजवळ 10 मुलं मी अडॉप्ट केलेली आहेत. मी सांगणं हम्म, चुकीचं आहे अडॉप्ट केलेले, कारण हम्म, मला त्यांची गुणवत्ता दिसली. जसं रोहितला मी 12 वर्षांना बघितलं आणि त्याची गुणवत्ता मी ओळखली आणि तो आज म्हणजे असं नाही की रोहितला मी स्वतः तयार केलेला आहे. रोहित हा त्याच्या गुणवत्तेमुळे तयार झालेला. फक्त माझं काम होतं, माझं विजन होतं की ह्याच्याकडे बॅटिंग चांगली आहे, तर त्याला आपल्याला बॅटिंग मध्ये फोकस. तशीच मी काही हम्म, मुलं आता मी घेतली आहेत. पण त्याच्याकरता माझ्याकडे एक ग्राउंड नाहीये. शाळेचं एक हम्म, छोटं हम्म, ग्राउंड आहे, तिकडे मला फक्त प्रॅक्टिस करावी लागते आणि बरीच मुलं येत आहेत. हम्म, तर शासनाकडे मी नेहमीच मागतोय की मला एक ग्राउंड तुमच्या माध्यमातून तुम्ही जर कळवलं हम्म, हम्म. की शासनाला, की मुख्यमंत्री साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना जर कळवलं की एक ग्राउंड जर मला मिळालं तर मी अजूनही चांगले मुलं पुढे देशासाठी, आधी सुरुवातीला मुंबईसाठी, त्याच्यानंतर देशासाठी देऊ शकतो. तर माझी एक विनंती शासनाला आहे की मला एक ग्राउंड दिलं गेलं. एक ग्राउंड ऑलरेडी आहे बोरोली दैसरमध्ये, हम्म, हम्म. त्याच्यासाठी मी अप्लाय पण केलंय. पण ते जर ग्राउंड जर मला शासनाकडनं मिळालं तर मी अजूनही चांगले क्रिकेटर्स देशाला देऊ शकतो. नक्कीच. आणि दिनेश सर, जसं तुम्ही म्हणालात की ही विनंती तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या मार्फत शासनाकडे करताय, मुख्यमंत्री महोदयांकडे करताय, आणि आम्ही सुद्धा ती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण नुसतंच महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला अधिकाधिक चांगल्या उत्तम चांगल्या खेळाडूंची गरज आहे, आणि हे असेच खेळाडू खरं तर तुमच्या सगळ्यांच्या मार्फत मिळत असतात, आणि त्यामुळेच आज ही ट्रॉफी जी आहे ती आपण जिंकलेली आहे. दिनेश सर, आज कारण जेव्हा ही टीम इंडिया मी एक मुंबईत. छोटा अजून हां. हो, छोटं बोला एक बोलू बोला. शकतो. हो, कारण बोला. की रोहितच नाही, शार्दुल ठाकूर, हरमीत सिंग जो USA ला खेळला, तो आहे. माझा मुलगा आहे सिद्धेश लाड, सुवेत पारकर, हे बरीच चांगली टॅलेंटेड पोरं त्या शाळेतून छोट्या ग्राउंड मधून आले. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझा हा मी जो सांगतोय तुम्हाला, ते हं, तुम्ही हं, हं. शासनाच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलं तर फार म्हणजे तुमच्यावर फार उपकार होतील अशी मला वाटतं. तुमची विनंती आम्ही जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करू दिनेश सर, आणि आपले देखील खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी साधलेल्या या संवादासाठी.